नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळमध्ये 410 दूध संस्थांवर कारवाईचा वाद. संतप्त प्रतिनिधींचा प्रशासकांना घरावर मोर्चाचा इशारा. गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालकावे यांना सिंधुदुर्ग नंतर कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक होण्याचं बक्षीस मिळवायचं आहे. यासाठी त्यांनी राजकीय बरदास्तांकडून जिल्ह्यातील 410 दूध संस्था अपात्र ठरून गोकुळ मोडून काढण्याची सुपारी घेतली आहे. मालकावे यांनी दूध संस्था अपात्र ठरवण्यासाठी दिलेल्या नोटीस तात्काळ मागे घेतल्या नाहीत, तर गुराढोरांसह मालकावे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा गोकुळ संलग्न 410 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी आज दिला. गोकुळ प्रशासकांनी 410 दूध संस्थांना तुमचे सभासदत्व रद्द का करू नये यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी आज गोकुळवर मोर्चा काढत कार्यालयात उपस्थित नसलेल्या प्रशासकांना फोन करून धारेवर धरलं. दूध संस्था प्रतिनिधी विलास पाटील म्हणाले, ज्या दूध संस्थांना नोटीस पाठवल्या आहेत त्या गुन्हेगार आहेत का? आम्ही कुठे चोऱ्या केल्या आहेत की दरोडे घातले आहेत? आमच्या 410 दूध संस्था आठवड्याला लाखो लिटर दूध पुरवठा करतात. राजकीय दबावापोटी तुम्ही काय करत असाल तर खपून घेतलं जाणार नाही. दूध संकलन पूर्ण केलं असतानाही तुम्ही अमूल वाढवण्यासाठी गोकुळ मोडीत काढताय काय? सुनील पाटील म्हणाले, आंदोलनात ज्येष्ठ दूध उत्पादक आमच्या सोबत आहेत. या ज्येष्ठ उत्पादकांचे काही बरे वाईट झालं तर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. दरम्यान गोकुळच्या वतीनं अनिल चौधरी यांनी निवेदन स्वीकारलं.